महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आमचे सरचिटणीस माजी खासदार राहुलजी शेवाळे साहेब यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन आहे. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही विभागामध्ये वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. महायुतीच्या माध्यमातून आम्ही कुठेही कमी पडत नाही असं आम्ही पहिलेच नागरिकांना सांगितलेलं आहे आणि त्या विश्वासानेच मला प्रभाग क्रमांक 148 मध्ये मोठ्या संख्येने निवडून दिले आणि त्यांनी त्यांचं काम केल्यानंतर आता नागरिकांची काळजी घेणे हे आमचं काम आहे. आताच 30 जून पासून 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पूर्ण मुंबईत म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्रात पडला. बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबलं, नाले ओव्हर झाले, लोकांच्या घरात पाणी घुसलंय. परंतु मला असं वाटतं पावसाळ्यापूर्वी जी साफसफाई झाली माझ्या प्रभाग क्रमांक 148 मध्ये, माझे जे स्थानिक महिला शाखा संघटक असू दे, महायुतीचे उदयभाई असू दे, परत आमचे सर्व कार्यकर्ते मग नितीन बांगरसाला, शिवाजी धोत्रे, प्रमोद पिसे, विशाल, जाफर, अरुण, अजून भारतनगरची पण जी मुलं आहेत की श्रीराम, रिबिका, रिजवाना, हे सगळे जण म्हणजे जे चांगले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहे, महायुतीचे पदाधिकारी आहे, यांनी इतक्या जातीने लक्ष दिलं की आपल्या विभागात कुठेही पाणी तुंबलं नाही गेलं पाहिजे. कारण हा सगळा डोंगर भाग आहे. डोंगराच्या एका बाजूला विष्णुनगर, दुसऱ्या बाजूला भारतनगर आहे आणि खूप मोठी झोपडपट्टी आहे. परंतु एवढा मोठा पाऊस होता, एवढे सगळीकडे दुर्घटना घडल्या, परंतु प्रभाग क्रमांक 148 मध्ये जी आमची तत्परता होती, कुणाच्याही घरात पाणी घुसलं नाही. कारण की मला यांनी सगळ्यांनी सांगितलं की गव्हाणपाड्यात दरवेळी घरात पाणी जायचं, पण यावेळी पावसाळ्यात कुठेही पाणी गेलं नाही. भारतनगर सारख्या झोपडपट्टीत पाणी गेलं नाही आणि झाडांची पण आम्ही तत्परतेने लगेच पटापट जे धोकादायक झाडं वाटत होते ते लगेच तोडले. कारण की ही सगळी एकजूट आहे, एकाचं काम नाहीये, हे सगळ्या पदाधिकाऱ्यांचं काम आहे आणि प्रत्येकाने वसा उचलला आहे की आपल्या विभागात आता कुठेही आपण मागे राहिले नाही पाहिजे, कामं केली पाहिजे. फक्त आमच्याकडे ओसवाल नाला जो होता तर तो ओसंडून RC मार्गवरून वाहत होता, तर त्याला कारण पश्चिम विभागातील अधिकाऱ्यांनी प्रॉपर काम केलं नाही आणि जे टॉयलेट होतं, शौचालय, तर ते तोडलं आणि त्याचं सगळं डेब्रिज त्या नाल्यात अडकलं. त्याच्यामुळे पण आता ते युद्ध पातळीवर काम चालू आहे. अशा प्रकारे आमच्याकडे विभागात कामं चालू आहे. आता तुम्ही चष्मे वाटप, मेडिकल कॅम्प म्हणतो की बघा, आता जे आपण ज्या पद्धतीने आपलं खानपान आहे, तर बऱ्याच लोकांना डायबिटीज आहे आणि त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो आणि म्हणून आपण इथे डोळे तपासणी फ्रीमध्ये ठेवली आहे. तसेच ज्यांना चष्मे लागणार तर त्यांनाही सगळ्यांना चष्मे आपण फ्रीमध्ये देणार आणि ज्या लोकांना मोतीबिंदू डिक्लेअर करणार डॉक्टर, तर त्या सर्वांचं आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन पण काही 1,500-2,000 हजार खर्च असेल, तेवढ्या कमी पैशात आपण करून देणार. बाकीचा सर्व खर्च आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही सर्व जे पदाधिकारी आम्ही करू. तर अशा प्रकारे आम्ही लोकांची सेवा करणार. शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं ब्रीदवाक्य होतं 80% समाजकार्य, 20% राजकारण. परंतु मला असं वाटतं माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतायत 100% समाजकार्य, तर मग आम्ही तर अगदी छोटेसे कार्यकर्ते आहोत आणि आमचा वाटा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या किंवा सुनेत्राताई पवार असू दे, युतीच्या माध्यमातून जे कामं होत आहे, मुंबईचा विकास होत आहे आणि आम्ही जर आमच्या विभागातला विकास केला तर त्याला कुठेतरी खालीचा वाटा राहील असं मला वाटतं. आज विष्णुनगरमधील सर्व ज्येष्ठ शिवसैनिक म्हणा, भाजपचे पदाधिकारी म्हणा, सर्व मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि संपूर्ण महिला, आपल्याला जास्तीत जास्त महिला वर्ग इथे दिसणार आहे. कारण की महिलांच्या समस्या जास्त असतात आणि प्रत्येक स्त्री आपल्या घराकडे, आपल्या कुटुंबाकडे बघताना मुलं आणि आपला नवरा याच्याकडे लक्ष देते किंवा सासू सासरे, स्वतःकडे कोणी लक्ष देत नाही. पण आता मी एक महिला नगरसेवक आहे, महिला पदाधिकारी आहेत, तर मला असं वाटतं आम्ही आमच्या महिलांकडेही जास्तीत जास्त बघण्याचा दृष्टिकोन ठेवला. मला असं वाटतं आतापर्यंत 150च्या जवळपास लोक चेक करून झाले आणि आपण BPCLच्या माध्यमातून पण त्यांना एक मेडिकल किट देत आहोत सर्वांना. कारण की आता पावसाळ्यात आरोग्य पण महत्त्वाचं आहे तेवढं, तर त्या पद्धतीने आपण काम करत आहोत. विभागात दूरफवारणी पण तशीच करत आहोत. तर 150च्या जवळपास आम्ही चष्मे पण वाटप केले
आणि तपासणी आतापर्यंत झाली आणि आता तुम्ही अजून गर्दी बघतच आहात. मला असं वाटतं 500च्या वरती आकडा नक्कीच होणार यात शंका नाही. जन सेवा ही ईश्वर की सेवा है, ऐसा मैडम ने देखा है। लोगों की सेवा करना ही आज राजनीतिक जीवन में आदमी जाता है, क्यों जाता है? लोगों की सेवा करने के लिए जाता है, और वह काम हमारी इस वार्ड की नगर सेविका अंजलि ताई नाइक बखूबी कर रही है। लोगों के बीच में रहे, लोगों का ध्यान रख रही है। और आप देख रहे हैं जैसा बारिश के बाद लोगों की जिस चीज की जरूरत थी, यानी हेल्थ मेडिकल की, तो वो भी यहाँ पे काम अंजलि ताई के नेतृत्व में चालू हो गया है। आज देख रहे हैं विष्णुनगर परिसर में यह नेत्र चिकित्सा शिविर और किट बांटप का कार्यक्रम इनके नेतृत्व में रखा गया है, और यहाँ पे स्थानिक लोगों का जो प्रतिसाद मिल रहा है, आप देखते ही रहिए कि इतने प्रचंड प्रतिसाद अंजलि ताई नाइक के नेतृत्व में यहाँ पे मिल रहा है। और ऐसे ही जन सेवा अंजलि ताई के नेतृत्व में अभी तक चलती रहेगी, यह अपनी अपेक्षा है। और आने वाले दिनों में आज विष्णुनगर में है, तो एक दिन भारत नगर में होगा, एक दिन गडकरी में होगा, एक दिन गवनपाड़ा में होगा, शंकरदेव में। कोई भी नागरिक इस वार्ड का इस जन सेवा के प्रति वंचित न रहे, यही अंजलि ताई नाइक का ध्यास है, और आगे भी ऐसा ही काम होता रहेगा। आतापर्यंत 150च्या पुढे पण गेलेले आहेत आणि अजून चालूच आहेत. मला तर असं वाटतं की 500चा टार्गेट कंप्लीट होणार आहे. अंजली ताईनं आम्हाला भरपूर मदत केली आहे, आम्हाला हेल्प केली आहे. माझ्या एका फोनवरती त्यांनी माझे 3 कॅम्प अरेंज केलेले आहेत. एक विष्णुनगरमध्ये, गव्हाणपाड्यामध्ये आणि 15 तारखेला शंकरदेव या ठिकाणी असे 3 कॅम्प त्यांनी लावलेले आहेत. त्यांच्या वाटचालीला खूप शुभेच्छा त्यांना, आणि त्यांनी आम्हाला अशीच मदत करावी अशी शील फाउंडेशन करता त्यांना विनंती आहे. सर्वप्रथम मी आमच्या नगरसेविका अंजली ताई यांचे धन्यवाद करेल, आणि सर्वांना जय महाराष्ट्र. आमचे इथं BJPचे मंडळ अध्यक्ष उदयबाई ह्यांचं पण मी मनापासून धन्यवाद करेल, कारण ते या कार्यक्रमाला येऊन त्यांनी उपस्थिती दिली. आणि आजपर्यंत मी खूप वर्षापासून बघते की हा इतका मोठा कॅम्प लागलेला आहे आणि फ्री चष्मे वाटप करतात. हे मी खूप आनंद वाटतो मला की आतापर्यंत आमचे 150-200 चष्मे वाटप झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचे डोळे, नेत्र हे महत्त्वाचं कार्य आहे, आणि हे मॅडमने लक्षात ठेवून आणि आज याचं शिबिर लावलेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात, याच्यासाठी मी त्यांचं खूप धन्यवाद करते. आणि 148च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे बी मी मनापासून धन्यवाद. हो, आम्ही त्यांचं ऑपरेशन फ्रीमध्ये करणार. आणि मी इथली शाखा प्रमुख आहे, तर मी त्यांची लिस्ट बनवून घेणार. जितके मोतीबिंदूचे जे बी लोक असतील माझ्याकडे जितके पण, मी मॅडमच्या माध्यमातून त्यांचे मोतीबिंदूचं कार्य करून देणार. आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, तसेच शिवसेनेचे सरचिटणीस आणि माझे खासदार राहुल शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि आमच्या 148च्या नगरसेविका, दरेडच्या नगरसेविका अंजलिताई नाईक यांच्या प्रयत्नाने आज इथं जे शिबिर घेतलं आहे, इथं चांगल्या पद्धतीने शिबिर चाललेले आहे, आणि जास्तीत जास्त महिलांचा प्रतिसाद इथं चांगला भेटत आहे. तसेच इथं मोफत नेत्र चेकअप होत आहे, आणि त्यांना चष्मा देखील मोफत देण्यात येत आहे. आणि ज्यांना जर काही मोतीबिंदूचं जर काय सिम्पटम्स जर का निघाले, तर त्यांच्यासाठी मोफत उपचार देखील करण्यात येणार आहे. तर हे सगळं आमचं नगरवासियांसाठी मोफत होतं, हे सगळं ऐकून चांगलं वाटत आहे आम्हाला. आणि फार आनंदाची गोष्ट आहे की म्हणजे आमच्या लाडक्या नगरसेविका अंजलिताई नाईक यांच्या मार्फत हे होत आहे. आणि तसेच जे चेकअप करत आहे त्यांना एक किट देखील देत आहे. त्या किटमध्ये त्यांना जे प्रथम उपचार जे असतात ते सगळं देण्यात येत आहे. आणि सगळं देताना आम्हाला म्हणजे जे इकडचे व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी पण चांगला इथं योगदान दिलेलं आहे. आणि जे आपले कार्यकर्ते शिवसेनेचे यांच्या मार्फत देखील चांगलं काम होत आहे. हे सगळं म्हणजे मला खूप आनंद होत आहे. आणि सगळ्या जे NGO आहेत यांचा मी खूप धन्यवाद मानतो की यांनी असंच काम करत राहावं, आणि प्रत्येक आमच्या वार्डामध्ये, प्रत्येक एरियामध्ये त्यांनी असा शिबिर घ्यावा आणि प्रत्येकांचा फायदा करून द्यावा, असंच बोलून माझं.